प्रकाश प्रकाश माद्राच्या मुक्कामात माझ्यावर एक मोठा कठीण प्रसंग गुदरला होता. तो आठवला की आजही माझं अंग भीतीनं शहारतं. आभाळ काळवंडलं होतं. विजा चमकत होत्या. मधून ढगांचा गडगडाट होत होता. अशा या वातावरणात सर्कसच्या पिंजऱ्यात मी वाघ आणि सिंहाचे खेळ घेत होतो. कसरतीचं पहिलं काम मी संपवलं. दुसऱ्या कामासाठी पिंजऱ्यातील स्टूल इकडं तिकडं हलवत होतो. एवढ्यात काही ध्यानीमनी नसताना अगदी अचानकपणे वीज गेली. तंबूतले एक एक दिवे मालवले गेले. सगळीकडे अंधार पसरला. काळोखच काळोख. मागं काळोख, पुढं काळोख, भोवताली काळोख. पाहावं तिकडं सगळीकडं काळाकिट्ट अंधार. त्या काळोखात काहीच दिसत नव्हतं. काहीच सुचत नव्हतं. मी जनावरांच्या पिंजऱ्यातल्या मध्यभागी उभा होतो. माझ्यासमोर आजूबाजूला वाघ, सिंह असे जंगली जनावरे होते. त्यातली काही फुरफुरू लागले. त्यांचा आवाज माझ्या कानावर आला. मनात आलं त्यांपैकी एकाने जरी उचल खाल्ली तर हा विचार मनात येऊन गेला आणि माझ्या काळजाचं पाणी पाणी झालं. मी थरारलो. काही करावं हे कळेनासं झालं. हाताला आलं ते लाकडी स्टूल मी उचलून घेतला. त्याचे पाय पुढे करून ते पोटाशी धरले. तशाच त्या अंधारात चाचपडत हळूहळू मी मागे जाऊ लागलो. पिंजऱ्याच्या कडेला माझी पाठ लागेपर्यंत मी मागं सरकलो. गजांना पाठ लावून हातातला स्टूल मी समोर रोखून धरला. एखाद्या जनावरानं हल्ला केला तर त्याची पहिली धडक स्टूलावर बसावी आणि त्यामुळं जीव वाचवावा एवढाच माझा त्यात हेतू होता. निदान पूर्वसूचना मिळाली म्हणजे काही धडपड करता येईल असं वाटत होतं. हे संकट कसं टाळावं हा मला प्रश्न पडला. जनावरांना या पिंजऱ्यात ठेवून आपण बाहेर पडावं तर धोक्याचं होतं. सिंहाने पिंजऱ्यातल्या एकुलत्या एका वाघावर हल्ला चढवून धुमाकूळ घातला असता. काय करावं ते कळत नव्हतं. अशा परिस्थितीत अंगातली सगळी शक्ती एकवटून त्या काळोखात मी मोठ्यानं ओरडलो, प्रकाश प्रकाश. माझा आवाज प्रेक्षकांच्या कानी गेला. प्रकाशासाठी मी मारलेल्या हाका त्यांनी ऐकल्या. सगळ्यांच्या मनात एकच विचार येऊन गेला, प्रकाश प्रकाश. उजेड उजेड. माझ्या हाकेबरोबर एका प्रेक्षकानं चटकन आपल्या खिशातून आगपेटी काढली. काडी पेटवली. हात लांब करून मला उजेड देण्याचा त्यानं प्रयत्न केला. बस ही एक काडी दिसली आणि एका काडीपाठोपाठ असंख्य अगणित काड्या ओढल्या जाऊ लागल्या. शेकडो हजारो प्रेक्षकांनी आपले हात खिशात घातले आणि भराभर आगपेट्या काढून काड्या पेटवायला सुरुवात केली. एकाच वेळी पेटणाऱ्या शेकडो हजारो काड्यांचा मिणमिणता प्रकाश तंबूभर पसरला. ते दृश्य किती सुंदर होतं म्हणून सांगू. एकाच वेळी हजारो मिणमिणत्या ज्योती आपल्याभोवती तेवत आहेत. असं कधी तुम्ही पाहिलं आहे का? त्या काळ्याकुट्ट अंधारात जे दृश्य मी पाहिलं ते मोठं विलक्षण होतं, विलक्षण होतं. अजूनही ते दृश्य जसंच्या तसं माझ्या डोळ्यासमोर आहे. मी ते कधीही विसरू शकणार नाही. त्यानंच मला तर जीवनदान मिळालं. त्या हजारो मिणमिणत्या ज्योतीनं मला वाचवलं. एकाच वेळी ओढल्या जाणाऱ्या हजारो काड्यांकडं त्या जनावरांचं लक्ष गेलं आणि मी बचावलो. एकाएकी गेलेली वीज थोड्या वेळात पुन्हा आली. टाळ्यांचा गजर झाला. मध्ये फक्त 4-5 मिनिटंच गेली असतील. तेवढ्यात केवढा कठीण प्रसंग उद्भवला होता. वीज आल्यानं हे संकट आता टळलं. सर्कशीचा तंबू आणि खेळाचं रिंगण पुन्हा प्रकाशानं उजळून निघालं. प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर समाधान झळकलं. या सगळ्या प्रसंगाचा स्मरण होताच आजही मी थरारून जातो. त्या अंधारात ज्यानं पहिली काडी ओढली त्यानं मला वाचवलं. त्याचा मी जन्मभर ऋणी आहे.